7 महिन्याच्या आसपास कालावधी मिळतो. समजा त्यातला 1 महिना तुम्ही आजारी पडले, काही सांगता येत नाही. आहे की नाही? एक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं जे नशीब आहे ते बऱ्यापैकी त्यांना साथ देत नाही. मग 6 महिनेच पकडू आपण. 6 महिने म्हणजे किती दिवस? जवळपास 360 दिवस. यामध्ये 25-25 चे 4 सेक्शन तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. जे ऑनलाईन आहेत त्यांना माझा आवाज येतो का एकदा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. प्रवीण सर आवाज येतोय का एकदा फक्त सांगा आता माईक ऑन केलेला आहे. तर 25 ला मराठी, 25 ला गणित, 25 ला बुद्धिमत्ता, 25 ला जी-के. हे झालं पोलीस भरतीसाठी. पण जर सरळ सेवेचा विचार केला, तर तिथे फक्त एक सेक्शन ॲड होतो इंग्लिश. कसा ॲड होतो तो? 25 प्रश्न जे आहेत बेटा ते इंग्लिशला आहेत. 25 जे आहेत ते मराठीला आहेत. 25 मिळून गणित बुद्धिमत्ता आहे आणि 25 ला जी-के आहे. असं मिळून 100 प्रश्न जे आहेत ते 200 मार्कांसाठी विचारले जाणार आहेत. क्वालिफिकेशन काय? काही परीक्षांसाठी 10वी, काही परीक्षांसाठी क्वालिफिकेशन 12वी आहे. पोलीस भरतीला 12वीच आहे. रेल्वे असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, एस-एस-सीमध्ये 2 प्रकार आहे. एक प्लेन एस-एस-सी जे 10वी बेसवर देता येते, ग्रुप डी आणि एक असतं एस-एस-सी सी-जी-एल. म्हणजे सी-जी-एलचा अर्थ काय होतो? कंबाईन ग्रॅज्युएट लेव्हल. याला ग्रॅज्युएशन ॲटलीस्ट पाहिजे. मग ह्या परीक्षांची तयारी जर तुम्ही केली ना बेटा, आता 6 महिने हातामध्ये आहे, तर सेंट्रलची पोस्ट तुम्हाला भेटू शकते, ज्याचं पे स्केल हे 60 ते 70 आहे. स्टेटचा विचार केला तर ₹50,000 वर्ग 3चं पेमेंट सध्या आहे. तुमचा खर्च किती आहे महिन्याचा? प्रतिभा? समजा तुमचं भविष्यात झालं बरं वाईट लग्न, बरोबर ना? बरेच विद्यार्थी सिलेक्ट झाल्यावर मला पत्रिका पाठवतात, "सर यावं लागेल हां, मॅडमला घेऊन या, मुलांना घेऊन या." मी जातो. लग्नात हा मुलगा असा असतो. आधी नवरी बिचारी अशी असते खाली हार घेऊन. ती म्हणते, "तू चाल घरी तुला दाखवते." बरोबर. हा खूप भाव खातो. त्याला काय माहिती बरबादी आहे. आणि मग जर ती पोस्ट पाहिजे असेल ना, तर ₹50,000 आरामात भागतंय घर. भागेल ना? 10,000चा किराणा लागून. चांगल्या एरियात घर भाड्याने घ्या. विकत नका घेऊ. ₹15,000 भाडं चांगल्या सोसायटीमध्ये. 25, 10,000 मजा. पिक्चर-गिक्चर, 1 नारळ, 2 स्ट्रॉ, सगळं. तरी 35 होतात, 15,000 आरामात उरतात. कळते की नाही? हे का सांगतोय बेटा? जर तुम्ही सरकारी नोकरी नाही मिळवली, तर प्रायव्हेटमध्ये सुरुवात 10,000 पासून आहे पगार. 30 दिवस काम करा. आणि प्रायव्हेटचे 2 नियम असतात. जे इंजिनिअर आहेत त्यांनी लक्ष द्या. किंवा ज्यांना प्रायव्हेट जॉब करायची इच्छा असते, हायर अँड फायर. गरज असली तेव्हा ते हायरिंग करतात, म्हणजे तुम्हाला घेतात. आणि दुसरं गरज संपली तुम्हाला फायर करतात. हे प्रायव्हेटचं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट प्रायव्हेटमध्ये असतात टार्गेट्स. काय असतात? टार्गेट्स असतात. टार्गेट कंप्लीट नाही झालं तरी तुम्हाला फायर करतात. आणि तिसरी गोष्ट, तिथे तुमचं डोकं चालवायचं नसतं. प्रायव्हेट सेक्टरचा एकच रूल असतो, बॉस इज अल्वेज राइट. तो किती नालायक असतो. तुमची आयडिया त्याला द्यायची नाही, नाहीतर तुम्हाला हाकलून देतो. म्हणजे तिथे नोकरीची शाश्वती आहे का बेटा? नाही. इथे सरकारी नोकरी अशी आहे, की लागायला जेवढं कठीण आहे, त्यापेक्षा लागल्यावर काढणं सगळ्यात कठीण आहे. तुम्हाला काढू नाही शकत. खूप मोठी प्रोसेस आहे ती. समजते ना? डॉक्टर बी.आर. आंबेडकरांनी तेवढे अधिकार दिलेत आपल्याला. महामानव, भारतरत्न. तुम्ही लागले ना, तुम्हाला काढता येत नाही लवकर. लागले तर 50,000 पासून स्टार्टिंग आहे. चांगली आहे की नाही? 7वा वेतन आयोगानुसार मी सांगतोय. जेव्हा तुम्ही रिटायर होणार आफ्टर तुमच्या काळात तर रिटायरमेंट कमी राहील. माझ्या वडिलांच्या काळामध्ये रिटायरमेंट 60 वर आली होती. पण त्याच्या आधीच्या काळी रिटायरमेंट 70 होती. मग ती 65 वर आली. मग 62 वर आली. बरोबर ना? मग 60 वर आली. आता रिटायरमेंट 58 आहे. बरं का बरं वय कमी करत चालले? कारण लोकं जगतच नाही तेवढे. पहिले जगायचे म्हणून असायचं. तुमच्या काळात रिटायरमेंट 55-50 पर्यंत असेल. बरोबर ना? म्हणजे 55व्या वर्षी तुम्ही रिटायर होणार. 56व्या वर्षी तुम्ही छान घर बांधणार आणि 57व्या वर्षी त्या घरात तुमचं वर्षश्राद्ध होणार. हां, वस्तुस्थिती आहे ती. कारण लाईफस्टाईल कशी आहे तुम्ही बघितली आजकाल. हायब्रिड खातो आपण, गावरान खात नाही. पोल्युशन एवढं आहे. मी मस्त अंघोळ करून येत असतो रोज. पण पोल्युशन एवढं येतं, की जर व्हाईट रुमालने हे पुसलं ना, तर काळं झालेलं असेल. ऑक्सिजन प्युअर जात नाही बॉडीमध्ये. हेक्टिक शेड्यूल असतं आपलं. त्यामुळे आपण जास्त जगणारच नाही.
त्यामुळे कमी याच्यामध्ये आपल्याला सेटल होऊन जायचं आहे. तर तुम्ही 55व्या वर्षी रिटायर होईपर्यंत नाही जरी म्हटलं तरी तुमचा पगार एक 4-5 लाखापर्यंत जाईल त्या काळातल्या वेतन आयोगानुसार. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या 4 सेक्शनवर काम करायचं आहे. करणार? हो म्हणा. होच म्हणा, पर्याय नाही तुमच्याकडे. तुमचं नाव सांगा. राजनंदिनी. खतरनाक नाव आहे. कुठले बेटा तुम्ही? पलटण. अरे पलटणचं कोणतरी होतं. तो आला नाही ना? एक आहे आमच्याकडे पलटणचं. तुमचं काय ध्येय? पोलीस. एक मिनिट. पोलीस ना? आर्मी. बर ठीक. मग इथे आलेत बिचारे तर या. मी जे सांगतोय ते डोक्यात जाऊ द्या. हे शेजारचे तुमचे तुमच्यासारखेच आहेत. चुकून आलेत. हा. बर. हा फलटणचा आहे हा. फलटणचा आहे ना तू? 100 वर्ष. बेटा ही फलटणची आहे तुझी ताई. हा. येस. हा. लोणंद इथलेच आहे. तुम तुम- आम्ही इथेच आहे ना. आमच्यासाठी जवळ आहे. पश्चिम महाराष्ट्र आहे ना. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आम्हाला एकच आहे. इकडे नगर आणि नाशिकचा काही भाग ते इथेच आहे. तुला काय म्हणायचं बेटा? अरे बाप, व्हेरी गुड. आणि हे शिवसेन आहेत, बरोबर ना? नाव बरोबर घेतलं ना मी? शिवसेन ना? शिवसेन किती सुंदर नाव आहे बघा. ते फलटणचे आहेत. त्यांना पण पोलीस भरती करायची ना, आणि आर्मी पण करायची. हो. लेट झाला बेटा आज. काय हरकत नाही. आता हे जर तुम्हाला करायचं असेल तर मी हा विषय सुरू केलाय. या विषयाचं नाव आहे जी-के. जी-के मध्ये 5 विषय असतात मुख्यत्वे, जे तुम्ही 5वी ते 10वी अभ्यास केला. इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, चालू घडामोडी. हा विषय मराठी आहे जो मीच शिकवणार आहे तुम्हाला. इथे इंग्लिश आहे आणि इथे गणित बुद्धिमत्ता आहे. पोलीस भरतीला इथे गणित आणि इथे बुद्धिमत्ता आहे. इंग्लिश कट केलंय. एवढाच फरक आहे फक्त. बाकी ॲज इट इज आहे. या जी-के मध्ये राज्य व्यवस्था नावाचा एक घटक आहे आणि या व्यतिरिक्त अजून एक घटक येतो ज्याचं नाव आहे पी-आर म्हणजे पंचायत राज. आम्ही पंचायत राजला सोमवारी सुरुवात केलं होतं. पंचायत राज म्हणजे काय? तर त्याला एल-एस-जी म्हणतात. एल-एस-जी म्हणजे काय? लखनौ सुपर जायंट्स नाही. नाही तुम्हाला वाटेल IPL आलंय आता. ते आहे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. आणि आम्ही काय शिकलो आतापर्यंत मी त्याच्या पुढे जाणार आहे. मागचं तुम्हाला नाही शिकवणार. रेकॉर्डेड आहे. तुम्ही चेक करून घ्या. इथे आम्ही अशा 3 गोष्टी शिकलो होतो. हे आहे विलेज मधलं म्हणजे रुरल एरिया मधलं आणि हे आहे अर्बन एरिया मधलं. इथे आम्ही शिकलो होतो जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत कसं काम करते. नंतर आम्ही याला सुरुवात केली होती आणि मागच्या लेक्चरमध्ये MNP, NP म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड. तर इथून आपण आज सुरुवात करणार आहोत. एवढं सगळं आपलं झालंय. ठीक आहे. आता याच्यावर किती प्रश्न येतील तेही तुम्हाला सांगतो. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 प्रश्न याच्यावर येणार आहेत. तुमचे प्रश्न जे आहेत ते MCQ बेस असणार आहेत. MCQ म्हणजे काय? मल्टिपल चॉईस क्वेश्चन. जय गजानन 1 नंबर. जय संतोषी मा 2 नंबर. ओम नमः शिवाय 3 नंबर. जय भोलेनाथ 4. तुम्हाला एक सल्ला देऊ का? देऊ का? होतं म्हणा. जे नवीन आलेत त्यांनी लक्ष द्या. माझ्या कानाचा थोडा प्रॉब्लेम आहे. मला ना निगेटिव्ह ऐकायला येत नाही. तर मी जे काही म्हणेल ना त्याला हो, हो म्हणत राहायचं. ठीक आहे ना? DNA फॉल्ट आहे तो माझ्या. आमच्या घरामध्ये सगळे पॉझिटिव्ह लोकं राहतात. 100 प्रश्न सोडवायचेत. 100 टुक्के मारायचेत. पोस्ट काढायची निघून जायचं. आता समजा तुझं नाव काय बेटा? विनयला अभ्यास करणं कंटाळा येतो. एवढं कोण लक्षात ठेवील? 25ला इंग्लिश, मराठी, जी-के, गणित, बुद्धिमत्ता त्यापेक्षा टोला मारायचा. पण विनय आहे श्रद्धाळू माणूस. देवावर विश्वास आहे. श्रद्धा आहे ना तुझी? श्रद्धा आहे तुझी, भक्ती आहे, कल्पना आहे, भावना आहे. आहे ना? तुझ्यात प्रतिभा आहे. हे मुलींची जे नावं आहेत ना, याच्यापासून सांभाळून राहायचा विनय. मग विनयनी काय केलं? मी एक सल्ला दिला विनयला. 100 देवांचे नावं पाठ कर. किती? 100. आणि पेपरला जा आणि टोला मार. कंडिशन अप्लाय. एका प्रश्नाला एकच देव आला पाहिजे. बरोबर? हिंदू असशील तू. बरोबर ना? मग हिंदू धर्मात जन्माला आला तर हिंदू देवतांचे नाव माहीत पाहिजे.
साहजिकच आहे. मुस्लिम धर्मामध्ये आला तर कुराण माहित पाहिजे. ख्रिश्चन धर्मामध्ये आला तर बायबल माहित पाहिजे. नियम आहे हे. बरोबर ना? हा गेला पेपरला. 100 प्रश्न होते. पहिला प्रश्न, ओम नमः शिवाय. असे 4 पर्याय असतात. काळं करायचं असतं. ओम नमः शिवाय 2 नंबर. पहिला प्रश्न. दुसरा, तिसरा, चौथा. दुसरा प्रश्न, जय भोलेनाथ 2 नंबर. अरे चुकलं ना. ओम नमः शिवाय भोलेनाथ एकच आहे. खरं खोटं आहे? एकच आहे ना ते. तर हा म्हणतो तिसऱ्या प्रश्नाला जय बजरंगबली. 5व्या प्रश्नाला म्हणतो जय मारुती राया. दोघं एकच आहे की नाही? प्रॉब्लेम काय माहित आहे का? 100 हिंदू देवतांचे नाव सुद्धा आपले पाठ नाहीत. आणि ते पाठ करणं अवघड आहे जरा. आहे ना अवघड. बेटर वे हा अभ्यास करणं सोपं. त्यामुळे टोले मारायचे. शपथ आहे तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीची. टोले मारायचे. तुमचे प्रिय व्यक्ती असतात ना, आई बाबा भाऊ बहीण, ते म्हणतोय मी. तुम्हाला काय वाटलंय? हसताय काही लोक घालतल्या घाल. काय ना, आई बाबा प्रिय आहेत ना आपले, भाऊ बहीण वगैरे, ज्यांना सोडून तुम्ही एवढे लांब आले, धुळ्यावरनं नंदुरबार वरनं इथे आले. आठवण येत असेल ना त्यांची. आता काही नाही, आता काय 4G 5G आहे, व्हिडिओ कॉल आहे. आमच्या काळामध्ये तर हे पण नव्हतं. पत्र लिहावं लागायचं. राख्या पाठवायची बहीण. सोबत एका पुडीमध्ये कुंकू, एका पुडीमध्ये अक्षता असायच्या आणि राख्या असायच्या. आणि म्हणायची बांधून घे तूच. आणि मग त्या पत्र सांभाळून ठेवायचं. त्यात बहिणीचं प्रेम असायचं. आई वडील. अकाउंटला पैसे यायचे बँकेत. मग लाईन मध्ये लागा, काढा. एटीएम मध्ये गर्दी असायची. ऑनलाईन नव्हतं. तुमचं आता काही एवढी आठवण येत नाही. मम्मा सोबत रोज व्हिडिओ कॉल असेल, पप्पा सोबत, आहे ना. त्यामुळे काय, आणि घरी काय तसंही घरी थांबायचं नसतं. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी इथे येऊन अभ्यास करायचा. घरी जाऊन काय तेच दलिंदर शेजारी पाजारी, तेच आई तेच बाबा. असं आहे का नवीन? आज घरी गेलो, बाबा नवीन आई आणली, असं कुठं असतं का? नाही ना. काय घरी जायचं नाही, इथेच राहायचं ना, अभ्यास करायचा. करणार ना? हो म्हणा. पर्याय नाही बरं का. मग आता इथे आता टोले मारल्यापेक्षा त्या सिलेबसला स्प्लिट करा. स्प्लिट करणं म्हणजे काय बेटा? त्याला डिवाइड करा. डिवाइड केल्यानंतर हा एक घटक आपण निवडला अभ्यासाला. त्यासाठी मी पुस्तक रिकमेंड करतो तुम्हाला, तात्याचा ठोकळा. तात्याचा ठोकळा आहे तुमच्याकडे? नसेल तर इथे एबीसी आहे. एबीसी मध्ये जा. आप्पा बळवंत चौक या रोडनी सरळ गेले ना, दुसरा तिसरा चौक, तिथून राईट आले की सगळे पुस्तकांची लेन आहे. जगातली सगळी पुस्तकं तिथे मिळतात. सगळ्या भाषेतली पुस्तकं तिथे मिळतात. त्यात दुकानात नाही जायचं, रोडवर जायचं. रोडवर ते लोक बसलेले आहेत. त्यांनी सांगितलं हे पुस्तक 500चं आहे, तुम्ही 100ला मागा, तो देतो. आणि दुकानात जर गेले तर तिथे पण चांगलं डिस्काउंट भेटते. कंडिशन अप्लाय, तुमच्यासोबत मुलगी असावी, मुलांना सांग. तिने म्हटलं दादा प्लीज अजून डिस्काउंट. लगेच डिस्काउंट होतो माहिती आहे का? हा. त्यामुळे ते पुस्तक घ्या, तात्याचा ठोकळा. लेटेस्ट एडिशन घेतलं तर चांगलं आहे. आणल्यानंतर त्याला हळद कुंकू व्हायचं, पाया पडायच्या, आणि नंतर त्याला फाडायचं. हा मी रियालिटी सांगतोय तुम्हाला. त्यातला पॉलिटी पंचायत राजचे एवढे पेजेस येतात, 20-30 पेजेस असतील, ते फाडायचे. त्याचा एक बंच बनवायचा. सेम हिस्ट्रीचं वेगळं करायचं, जॉग्रफी. कारण एवढा मोठा ठोकळा घेऊन फिरणं म्हणजे टेन्शन येतं. बॅगला ओझही होतं. हा हा एक बंच आणायचा आणि हा पाठ करायचा. ठीक आहे? समजते काय करायचं? बरं, हे वन टाइम करायचं आहे बेटा तुम्हाला. याच्यासाठी वेगळं काही करायचं नाही. जसं आता मी म्हटलं की ग्रामपंचायत, तुम्ही खेड्यातले जर असाल, प्रॉपर धुळ्याचे नाही, प्रॉपर नंदुरबारचे नाही, कुठल्या तरी तालुक्यातल्या कुठल्या तरी खेड्यातले असाल, तर तुम्हाला प्रश्न आलाच पाहिजे की ग्रामपंचायतची मिनिमम सदस्य संख्या किती असते आणि मॅक्झिमम किती असते, ग्रामपंचायत स्थापनेसाठी कोणतं कायदा आहे, कोणतं कलम आहे, वगैरे वगैरे. तर हे वन टाइम करायचं असतं. त्यामुळे मी जे इथे काही तुम्हाला देतोय हे सगळं वन टाइम तुम्हाला ग्रास्प करायचं आहे. करणार ना? हो म्हणा. हो म्हणा. तुम्ही भलेही सीईटीची तयारी करा किंवा अदर एक्झामची तयारी करा, पण घुमून फिरून तुम्ही स्पर्धा परीक्षेतच येणार आहे. खास करून सांगतो, यूपीएससीचे गेले 5 ते 7 वर्षाचे निकाल जर आपण बघितले तर 1000 जागा उदाहरणार्थ आहे, तर त्यापैकी 600 लोक जे आहेत सिलेक्ट झालेले, ते डॉक्टर आणि इंजिनियर आहेत. कारण मुलांचं ड्रीम कसं असतं, 10वी नंतर मेडिकल करेल किंवा इंजिनिअरिंग करेल, त्या हिशोबाने तो नीट किंवा जेईई किंवा सीईटीची तयारी करतो. मुश्किलने ती परीक्षा द्यायची, मुश्किलने नंबर लागला तर लागला, 4.5 वर्षाचं ते शिक्षण घ्यायचं, डॉक्टर व्हायचं. पण आता तुम्ही मला खरं सांगा, खेड्यातला माणूस आहे, अंगठा बहादूर आहे, तो आजारी पडला,
आणि त्याला जर मी म्हटलं असेल डॉक्टरला कडे घेऊन जातो, 4 ऑप्शन आहे डॉक्टरचे, तर तो खेड्यातला माणूस काय म्हणतो, डॉक्टर MD आहे का? म्हणजे तो MBBS कडे जात नाही, तो BDS BAMS BHMS कडे जात नाही, तो अनपढ आहे, पण तरी तो कोणाकडे जातो? मग बाकीच्यांची किती हाल आहेत. रेसेशन आहे सगळीकडे, मंदी ज्याला आपण म्हणतो. सेम इंजिनियर्सचं झालेलं आहे, म्हणून त्यांनी ते क्षेत्र कंप्लीट केल्यानंतर ते स्पर्धा परीक्षेत आले आणि IAS-IPS ची पोस्ट काढली. एका कलेक्टरच्या हाताखाली एक जिल्हा असतो आणि एका जिल्ह्यामध्ये 1 लाख गव्हर्नमेंट इंजिनियर्स त्याच्या हाताखाली काम करतात, 1 लाख डॉक्टर्स त्याच्या हाताखाली काम करतात, सगळी सिस्टीम त्याच्या हातात असते, तो बॉस बनतो. लक्षात येते? त्यामुळे इकडे रेसेशन असल्यामुळे तुम्हाला इकडूनच पोस्ट काढणं हा एकमेव मार्ग आहे. काढणार ना? हो म्हणा. पोलीस जरी झाले तरी चांगली गोष्ट आहे. किती पगार आहे? 50,000 रुपये. वरचे रोजचे एवढे वेगळे. आता तर मार्च एंडिंग आहे, बरोबर ना? गाडी साईडला घे, लायसन दाखव, PUC दाखव, हेल्मेट कुठे आहे? हेल्मेट नसलं 500 रुपये. तुम्हाला काय वाटतं मी असंच घेऊन फिरतो काय हेल्मेट? नाही, 500 रुपये वाचवायसाठी. बरं, बऱ्याच लोकांना माहित नाही हेल्मेट डोक्यात घालायसाठी असते. लोक हेल्मेट ठेवतात पण गाडीच्या आरशाला लावून ठेवतात, हँडलला नसतात लावायचं, ते डोक्यात घालायचं असतं, बरोबर ना? आपलाच जीव वाचतो त्याने. मग PUC लागतं गाडीची, पोल्युशन अंडर कंट्रोलची टेस्ट असते. काही नाही, एकदाच काढावी लागते, ती 70-80 रुपयाला येते. व्हॅलिडिटी असते त्याची 6 महिने, वर्ष. आता तिकडून एवढे येतात, म्हणजे महिन्याचे किती झाले? 30 दुनी 60 आणि 50 हे किती झाले? 1,10,000. बस आहे ना? तुम्हाला भस्म्या रोग नाही ना? खाऊन किती खाणार आहे तुम्ही? काजू बदामच्या वर नाही खाऊ शकत आपण काही, बरोबर ना? ती पोस्ट पाहिजे ना? हो म्हणा. होच म्हणा. सरकारी नोकरी आहे. कोरोनामध्ये फक्त पोलीस खातं आणि आरोग्य खातं रोडवर होतं, जनतेचं काम करत होतं, सेवा करत होतं. बाकीचे डिपार्टमेंट घरी बसून पगार खात होते. समजते का? एवढं छान असते सिव्हिल सर्व्हिस. सिव्हिल सर्व्हिस कडे या सगळ्यांनी, आणि येण्यासाठी आपल्याला टार्गेट आहे 100 प्रश्नापैकी 90+ बरोबर आले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक विषयात आपल्याला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत. आता इथे आउट ऑफ तुम्हाला घ्यायचे आहेत ज्यांनी लेक्चर केलेत. ज्यांनी नाही केले त्यांनी आता इथून लक्ष द्या, ठीक आहे? आता मी टॉपिक सुरुवात करतो, नगर पंचायत आणि CB कॅन्टोन्मेंट बोर्ड. त्यानंतर आपण मुलकी प्रशासन आणि पोलीस प्रशासन शिकू, ठीक आहे? आता नगर पंचायत आणि नगरपालिकेमध्ये काय फरक आहे? ही नगर पंचायत आहे आणि इथे करायचं आहे आपल्याला कटक मंडळ. याच्यात परीक्षेमध्ये प्रश्न येतात, याच्यासाठी कोणतं कलम आहे, स्थापना काय आहे, वगैरे वगैरे. याच्या आधी आपण शिकलो होतो नगरपालिका, किंवा तुम्ही त्याला नगर परिषद असं सुद्धा म्हणता, आणि याच्यावर आहे जी की पुण्यामध्ये अस्तित्वात आहे, महानगरपालिका, ठीक आहे? याच्याबद्दल आपण शिकलो. आता नगर पंचायत आणि नगर परिषद मध्ये काय फरक आहे शिवसेन? कुठे तुमच्याकडे नगरपंचायती आहेत? कुठे? नगरपंचायत स्थापन होण्यासाठी काय क्रायटेरिया आहे? हा, आपल्या क्लासमध्ये फेकायला फुल चान्स आहे, काही पण उत्तर द्या. एक माणूस 2014 पासून फेकून देश चालवतो, तुम्हाला उत्तर द्यायला काय प्रॉब्लेम आहे की नाही? एक माणूस आहे बाबा, मी रोज सकाळी उठले की अकाउंट चेक करतो, 548 104 500 11 37, 15 लाख आले का? एक माणसाने वादा केलता मला की मी स्विस बँकेतून काळा धन वापस आणीन म्हणे, आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात टाकीन म्हणे, मग प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येतील म्हणे. नाही आले बॉस, पण मी चेक करतो. मस्त माणूस आहे. तेव्हा पेट्रोल 62 रुपये लिटर होतं, तो म्हणे मी निवडून आलो तर 40 रुपयातच देईन म्हणे. आताच पेट्रोल टाकलं मी आज, 103 रुपये. कालच सिलेंडर आला घरी, 955 रुपयाचा, मागच्या महिन्यात 855 होता, आणि तेव्हा 14 मध्ये 440 रुपये रेट होते सिलेंडरचे. तो म्हणे मी निवडून आल्यावर 350 रुपयातच देतो. जाऊ देवा, महागाई झाली तर झाली, पण हा माणूस चांगला आहे का? आपल्या घरातल्या महिला सुरक्षित राहतील, है ना? एवढ्या सुरक्षित आहे काय सांगू. बाप रे, तुमच्या नाशिककडचा तो बाबा तर खतरनाक आता आलाय. म्हणून म्हणतो बाबात बाबा जुनेच बाबा. कोण जुने बाबा? त्यांचा आज जन्मदिवस आहे. स्वामी समर्थ असतील,
गजानन महाराज असतील, शिर्डीचे साईबाबा असतील, जे होऊन गेलेले संत. आजकालचे बाबा तसे नाही आहेत, बरोबर ना? त्यामुळे सांभाळून राहायचं. सर सांगा, काहीतरी विचारलंय मी तुम्हाला. दीदी तू सांग, काय फरक आहे नगरपालिका आणि नगरपंचायत मध्ये? काय फरक आहे? फेकायला फुल चान्स. चुकलंच चालते. शिक्षा आहे का? नाही. उडबशा आहे का? नाही. अपमान आहे का? नाही. काहीच नाही. उत्तर द्या. बरं तुम्ही ऐकला का हा शब्द? तेवढं तरी सांगा. ऐकला ना? म्हणजे तुम्हाला थोडंफार माहित आहे त्याच्याबद्दल. प्रतिभा सांग बेटा. शिवसेन लवकर. फोटो काढताय? छान दिसतोय ना मी? थँक्यू. थांबा. तुमचे छान फोटो येणार आहे, त्यामुळे रोज आंघोळ करून येत जा, बरोबर? आणि अशा वह्या ओपन करत जा, त्याच्यामध्ये काहीतरी लिहित जा. हे जे आपण बोर्डवर लिहितोय असं नोट्स काढत जा. दिसामाजी काहीतरी लिहित जावे, प्रसंगी अखंडित वाचत जावे असं म्हणतात, माहित आहे ना? रोज 100 लाईन्स अ डे तुम्ही लिहिल्या पाहिजे, नोट्स काढल्या पाहिजे. जसं आजचा पेपर तुम्ही घेतला, पेपरमध्ये हेडलाईन्स असतात काहीतरी, की आखाती देशामध्ये युद्धाचा भडका, काल राज ठाकरे साहेबांचं भाषण झालं गुढीपाडव्या निमित्त, मग त्याच्यावर काहीतरी माहिती असेल, मग संसदेचं अधिवेशन असेल, एखादा करार असेल, आता IPL चालू होते त्याच्याबद्दल माहिती असेल, तर हे नोट्स काढायला पाहिजे. तो काढणार ना? हो म्हणा, पर्यायच नाही तुमच्याकडे, है ना? करावंच लागेल तुम्हाला. जर तुम्ही हे नाही केलं तर टेन्शन घेऊ नका, महाराष्ट्रात इतर मुलं आहे, ते करतील, ते पास होतील, ते लागतील, तुम्ही बसा. समजतंय ना? ही कॉम्पिटिशन आहे. जसं मी सांगितलं की यावेळेस जागा 20,000 येतील, तर अर्ज 20 लाख आहे. आता 15,631 पदांची जाहिरात झाली, 16 लाख अर्ज गेले होते. मागच्या वर्षी 17,471 पदांची भरती होती, अर्ज 17 लाख गेले होते पोलीस भरतीला, बरं का? कॉम्पिटिशन खूप आहे, त्यामुळे आलं पाहिजे. कशाला म्हणतात नगरपालिका नगरपंचायत? यासाठी काही कलम आहे का? सांगा कलम. भारताच्या राज्यघटनेमध्ये याच्यासाठी, बरं हे कलम लक्षात ठेवा. जसं आता मी फक्त एवढं बेसिक सांगतो, बाकी हे मी रेकॉर्ड केलेलं आहे, तुम्ही बघून घ्या. जसं ग्रामपंचायतीसाठी कलम विचारतात, मग ग्रामपंचायतीसाठी भारताची जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये कलम 40 दिलेला आहे. काय सांगतं कलम 40? प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी अशी तरतूद केलेली आहे. हे झालं राज्यघटनेचं. पण या व्यतिरिक्त वेगळे स्वतंत्र काही कायदे आहेत. त्यातला एक कायदा आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. त्यातलं कलम 5 यानुसार प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी अशी तरतूद केलेली आहे. लक्षात, म्हणजे तुमच्या गावात जी ग्रामपंचायत आहे तर ती कोणत्या कलमानुसार, कोणत्या कायद्यानुसार झाली ही तुमच्या गावातल्या सरपंचालाही माहित नाही. मेंबर तर दूरचीच गोष्ट, कारण ते कोण आहेत? अंगठाबाद बऱ्यापैकी, किंवा काही जुने खोड आहेत, जे अजूनही बाजूला व्हायला तयार नाहीत, तुमच्या हातामध्ये सत्ता द्यायला तयार नाहीत. मग यासाठी कलम तुम्हाला माहित पाहिजे. जसं मी आता इथे नगरपंचायत साठी कलम विचारलं, काय असेल शिवसेन? कटक मंडळासाठी काय असेल? बरं ही कन्सेप्ट माहित आहे का तुम्हाला? नगरपंचायत एक दोन ओळीत, एक दोन शब्दात जर सांगता आलं तर सांगा, फक्त पटपट सांगा, लवकर लवकर सांगा. काही घटना दुरुस्ती केलेली आहे का याच्यासाठी? घटनेमध्ये काही दुरुस्ती केलेली आहे का? घटना दुरुस्ती ही होऊ शकते. कुठून घेतलं आपण हे? साऊथ आफ्रिकेकडे. यासाठी घटनेमध्ये कलम कोणता आहे? कलम 368. यानुसार भारताच्या राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करता येते. कंडिशन अप्लाय. सरनाम्यात जे शब्द आता दिलेले आहे, प्रस्तावना ज्याला आपण म्हणतो, प्रिएम्बल, त्यातले शब्द काढून टाकता येत नाही, त्यात ऍड करता येईल. संविधानाच्या मूलभूत ढाच्याला धक्का लागता कामा नये, मग कलम 368 लागू आहे. जसं 42वी घटना दुरुस्ती झाली होती. कितवी? 42वी. आणि यानुसार आपण दोन शब्द आपल्या सरनाम्यामध्ये ऍड केले, जे सुरुवातीला नव्हते. सरनामा माहित आहे? आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक लोकशाही गणराज्य, हे शब्द महत्वाचे आहेत.
न्याय दिले आपल्याला 3 प्रकारचे, माहित आहे ना? आणि त्यामध्ये असं हा शब्द आपण ऍड केल्यानंतर एक होता समाजवाद आणि दुसरा होता धर्मनिरपेक्ष. भारत कसा देश आहे रे? भारत कसा देश आहे? धर्मनिरपेक्ष. म्हणजे काय? भारतामध्ये कुठल्याही व्यक्तीला कोणताही धर्म स्वीकारता येतो, कोणत्याही धर्माचा तो प्रचार प्रसार करू शकतो, कोणत्याही धर्माचं तो आचरण करू शकतो, तो धर्मांतर करू शकतो. म्हणून डॉक्टर बी आर आंबेडकरांनी काय केलं? हिंदू धर्माचा त्याग केला आणि कुठे गेले? बौद्ध धर्माचा स्वीकार केला. काही लोक बघा केरळमध्ये ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करतात, गोव्यामध्ये गेले हिंदू लोक ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करतात, कारण तिथे ख्रिश्चन कम्युनिटी जास्त आहे, बरोबर ना? मग हे आपल्याला दिलंय म्हणून आपण आपले सण समारंभ साजरे करतो. जसं उद्या काय आहे? ईद, रमजान ईद, आपण ती सेलिब्रेट करतो. काल काय होता? गुढीपाडवा, आपण ते सुद्धा सेलिब्रेट करतो, बरोबर ना? आणि समाजवाद म्हणजे काय? मालकी दोघांची असेल, सहअस्तित्व, म्हणजे सरकारी मालकी सुद्धा असेल आणि खाजगी मालकी सुद्धा असेल, बरोबर? आता हे आपण पहिले नव्हतं, हे ऍड केलं म्हणजे कलम 368 नुसार घटनेमध्ये बदल करता येतो. कंडिशन आपला बेसिक स्ट्रक्चर नाही हलवलं पाहिजे. काही लोकांनी प्रयत्न केला होता हा शब्द घटनेतून फेकून द्यायचा, काढून. चाललं होतं त्यांचं, अब की बार 400 पार. का बरं 400 पाहिजे होते? कारण हा शब्द हटवायचा होता आणि भारताला काय करायचं होतं? असं राष्ट्र बनवायचं होतं, हिंदू राष्ट्र बनवायचं होतं. ही चुकीची कन्सेप्ट आहे. तुमचं काय मत आहे याच्यावर? हिंदू राष्ट्र नाही होऊ शकत भारत. जगातलं एकमेव हिंदू राष्ट्र होतं नेपाळ, होतं. काही वर्षापूर्वी नेपाळच्या घटनेमध्ये दुरुस्ती झाली आणि हिंदू राष्ट्र हा शब्द काढला आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र. का बरं असं होऊ नाही शकत? कारण आपल्या देशामध्ये फक्त हिंदू लोकांचं योगदान नाही देशाच्या विकासात, कळतंय ना? सर्व जाती धर्माच्या लोकांचं देशाच्या विकासामध्ये, देशाच्या जीडीपी मध्ये एक इक्वल योगदान आहे. कोणाचं 10% असेल, कोणाचं 20% असेल, कोणाचं 50% असेल, पण आहे ना. 1% जरी असला तरी ते योगदान आहे. जसं राम सेतू बांधायचा होता आपल्याला, त्यात एक खार होती, त्या खारुताईचा सुद्धा वाटा काउंट केला इतिहासात, बरोबर ना? ती यायची त्या वाळूवर, स्वतःला हे करायची, परत जायची आणि तिथे ती वाळू टाकायची त्या पुलामध्ये, त्या भेगांमध्ये ती वाळू जाऊन बसायची. त्यामुळे हे शक्य नाहीये आणि हे व्हायला सुद्धा नाही पाहिजे. तुमचं काय मत आहे? काय मत आहे? होतं म्हणा, पण आम्हाला त्यातलं काही कळत नाही, आम्ही अजून लहान है ना. पण लक्षात घ्या, भारतामध्ये लोकसंख्येनुसार सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची आहे? हिंदूंची. 2 नंबर लोकसंख्या मुस्लिमांची आहे. 2011 ची सेन्सस मी सांगतोय तुम्हाला. त्यानंतर 2021 ची सेन्सस काही कारणास्तव होऊ शकली नाही, कारण कोविड आलं होतं. दर 10 वर्षांनी जनगणना होते. आणि मग बाकीचे इतर धर्मीय आहेत, मुस्लिम, जैन, बौद्ध, ईसाई, ख्रिश्चन, ज्याचं पॉप्युलेशन 2%, 3% आहे. म्हणजे ज्यांची संख्या कमी आहे त्यांना अल्पसंख्याक म्हणतात. आपल्या भारतामध्ये अल्पसंख्याक म्हणजे एकच नाव डोळ्यासमोर येते, मुस्लिम. तसं नाही, जे संख्येने अल्प आहे त्यांना अल्पसंख्याक म्हणतात, बरोबर ना? मग एक प्रश्न विचारू तुम्हाला, हिंदूंची संख्या किती आहे? 64%. सेकंड मुस्लिम किती टक्के? 16%. म्हणजे किती पट कमी आहेत हे? 4 पट. 16 चोक, बरोबर. हे संख्येनी जास्त आहेत, हे संख्येनी कमी आहेत. सर्व मोठ्या मोठ्या ठिकाणी हिंदूच लोक बसलेले आहेत. सीआयडी आहे, सीबीआय आहे, इन्कम टॅक्स आहे, कस्टम आहे, मंत्री संत्री आहे, दिल्ली आहे, यूपीसी एमपीसी आहे, सगळ्या ठिकाणी हेच लोक आहे. पॉवर यांच्या हातात आहे, सगळं यांच्या हातात आहे, तरी म्हणतात हिंदू खतरे में है. किती फालतू उत्तर आहे हे? पटते का तुम्हाला? हिंदू खतरे में कधी नव्हते, कधी नसणार. खतरे में यांची राजनीती असते, बरोबर ना? हे फक्त भांडणं लावतात दोघांमध्ये, बरोबर ना? पण आपले अब्दुल कलाम, एपीजे अब्दुल कलाम मिसाईल मॅन आहेत, बरोबर. सेम प्रत्येक, आता बाकीचे धर्म तर 2-2, 3-3% एकूण पॉप्युलेशन आहे, कळतंय ना? त्यामुळे 1% जरी मी म्हटलं किंवा 0.02 जरी पर्सेंट एखाद्या कम्युनिटीचं योगदान देशामध्ये असेल तरी सुद्धा हे होऊ शकत नाही. समजतंय ना? पक्का? पक्का होतं म्हणा. घटनेमध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग आता इथे आपल्याला घटना दुरुस्ती सांगितलेली आहे.
तर कितवी घटना दुरुस्ती केली नगरपंचायतसाठी? घटना दुरुस्ती 74. पूर्वी हे नव्हतं. घटना दुरुस्ती कधी करतात? एखाद्या घटनेमध्ये काही गोष्टी ऍड करायच्या असतील तर. बरोबर ना? होतं म्हणा. डोक्यावरून चाललंय का? होतं म्हणा. होतं म्हणा. बघा, एक खेड आहे, पण ते खेड असं आहे की ते धड शहर पण नाही आणि धड खेड पण नाही. खास करून हायवेवरचे गाव, जसं धुळे कोलकाता NH6 होता, आता नाव बदललंय याचं. या हायवेवर आमचा जिल्हा येतो, जिथून मी आलोय, बुलढाणा. पण हे हायवेच्या बाहेर आहे जिल्ह्याचं ठिकाण. पण इथे एक गाव आहे माझं, खामगाव, शेगावच्या जवळ, माहित असेल तुम्हाला. आता खामगावच्या जवळ एक खेड आहे जिथून मी आलोय, घाटपुरी. हे माझं गाव, खेड. पण हे गाव आहे NH6 वर. कुठे आहे? हायवेवर असणार हे गाव. पण काही गावं असे आहे या तालुक्यामध्ये, जवळपास 140 खेडे आहेत खामगाव तालुक्यामध्ये. त्यातले जवळपास 100 खेडे हे हायवेवर येत नाहीत, ते आतमध्ये आहे, रिमोट एरिया. माझं गाव मात्र येते, आणि हे ग्रामपंचायत आहे. काय आहे? ग्रामपंचायत. पण माझ्या गावात त्या सगळ्या गोष्टी भेटतात ज्या तालुक्याच्या ठिकाणी आहे. खेड आहे, पण तरी सुद्धा तिथे कपड्याची दुकान आहे, बाजारपेठ आहे, भांड्याची दुकान आहे, सोन्या चांदीची दुकान आहे, सगळंच आहे, म्हणजे जे शहरात असते ते. पण हे नावाला खेड आहे, पण हे आहे कोण? एक प्रकारचं शहरच. नगरपंचायत कशाला म्हणतात, नगर परिषद कशाला म्हणतात? की धड ते खेड नाहीये, धड शहर मध्ये जात नाही, पण ते या खेड्यामधून शहराच्या स्थित्यंतराच्या प्रक्रियेमध्ये आहे. म्हणजे लवकरच तिथे आता आपल्याला नगरपालिका स्थापन करता येते. जसं आता आमचं हे जे गाव आहे, जिथे ग्रामपंचायत आहे, येणाऱ्या काही वर्षामध्ये हे खामगाव नगरपालिकेमध्ये जाणार आहे, कारण तो त्याचाच भाग झाला. जसं आता आपण राहतो पुण्यामध्ये, मग पुण्यामध्ये राहतो म्हटल्यावर पुणे म्हणजे काय? ओरिजिनल हे जिथे आपण आहे, पेठा. रविवार पेठ, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, किती झाल्या? 7 पेठा. या व्यतिरिक्त सदाशिव पेठ, नारायण पेठ, नवी पेठ, रास्ता पेठ. बरोबर ना? ह्या पेठा म्हणजे शहर. पेठचा अर्थ काय होतो? शहर. हे सगळं मिळून पुणे शहर तयार झालं. पण लोक कुठे राहतात? कोणी कात्रज, कोणी कोंढवा, कोणी सिंहगड रोड, कोणी वडगाव, कोणी धायरी, कोणी विश्रांतवाडी. हे सगळे काय आज पुण्याचेच भाग, बरोबर ना? तसं एक एरिया अजून तयार केला आपण, PCMC. PCMC मध्ये कोण राहतं? 2 प्रकारचे लोक, खास करून खानदेश आणि विदर्भ. तुम्ही खानदेशातल्या ना, तुम्हाला इकडचं जेवण आवडणार नाही का? पुणेरी जेवण, गुळचट, प्रत्येक याच्यात कढीपत्ता, बरोबर ना? तुम्ही खानदेशी लोक तिखट खाता, दायगंडूर, वांग्याचं भरीत, बरोबर ना? तुमच्याकडे फेमस आहे ते शेवभाजी. लोक तिखट खातात बरं काय खानदेशी लोक. मग तुम्हाला जर खानदेशी जेवणाची आठवण आली तर सांगवीला जा. कुठे? सांगवी. सांगली नाही हा, सांगवी, औंध आणि सांगवी, तिकडे खानदेशी लोक जास्त राहतात. कोणी विदर्भातलं असेल तर त्यांनी भोसरीला जा. भोसरी, निगडी, दिघी, तिकडे सगळे विदर्भातले लोक राहतात. मग विदर्भातलं जेवण तिकडे मिळतं, बरोबर ना? आता हे खानदेशी लोकांचं अजून एक वैशिष्ट्य आहे, सांगू? हे तुम्हाला सांगतो, खास करून जे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, इकडचे आहेत, पुण्याकडचे, हे लोक ना खूप जीव लावतात बघ. एवढे जीव लावतात, एवढे जीव लावतात की समोरच्याचा जीव गुदभरतो, इरिटेट होतं, माहित आहे का ते? माझं कॉलेज तुमच्याकडे झालं, जळगावला. मी विदर्भातला, कॉलेजला जळगावला NMC मध्ये मी शिकलो, NMU, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी मध्ये. मी गेलो कॉलेजला पहिल्या दिवशी, अशीच भेट झाली, हाय हॅलो. एक तर ती भाषा मला कळत नव्हती. कुठली? अहिराणी भाषा. मी एकटाच विदर्भातला होतो माझ्या वर्गात. दुसऱ्या दिवशी गेलो कॉलेजला परत, हा भेटला विनय. अरे वो, आज कॉलेजला उन्हा उन्हा राहिला तू? उन्हा उन्हा म्हणजे काय ते सांग पहिले, आणि हळू बोल. यांची भाषा कशी आहे? स्पीडली आहे. म्हटलं हा, मी जरा लेट उठलो. ठीक आहे.
मग चल ना आपण चहा घेऊ ना. म्हटलं नाही मी आत्ताच चहा घेऊन आलो. असं कसं आपलं मैत्रीण आहे का? अरे मग मला नाही घ्यायचा चहा. हे काय जबरदस्ती आहे तुझी? असं कसं आपली मैत्रीण आहे का? बरं तू नको घेऊ माझ्यासोबत तर चल. मला नाही यायचं सोबत. काय संबंध? डायरेक्ट अधिकार गाजवला त्या मुलांनी माझ्यावर दुसऱ्या दिवशी. खतरनाक लोक आहेत ते. पण एवढा जीव लावतात, एवढा जीव लावतात हे खानदेशी लोक. अरे बाप. आपण जर निवांत बसलो, कधी कधी वाटतं ना आपल्याला शांत बसा. अरे भो काय झालं तुला? तू काऊन गप बसला तू? काही टेन्शन घ्यायचं नाही का बारे? नाही बोल तुला काय करायचं माहिती मी गप बसू दे ना बाबा. नाही नाही एकटा बसू चल काहीतरी खाऊ पिऊ. अरे गप बस बाबा गप बस. सोडतच नाहीत भाऊ ते. खूप जीव लावतात माहित आहे का? है ना? होतं म्हणा अरे खानदेशातले आहे रे तुम्ही. आपल्या पुण्याकडचंच आहे का रे? अजिबात नाही. कामापुरतं काम. म्हणजे माझ्या शेजारी कोण राहतो हे मला 8 महिन्यांनी कळलं. काही कोणाला काही घेणं नसतं. कोणाला काही विचारत नाही. तर ना हे लोक खूप जीव लावतात. तुम्ही मात्र आता इथे जीव लावायला येऊ नका. तुम्ही पोस्ट काढायला आले. दुसरं काही टार्गेट जर असलं तर तुमचं सिलेक्शन होणार नाही आताच सांगतो. बरं आता मला नगरपालिका पंचायत स्थापन करायची आहे. निकष काय? किती पॉप्युलेशन असावी? हे पॉइंट काढत चला, लिहित चला. काही लोक लिहितात काही लिहित नाहीये. जर गावाची लोकसंख्या 10,000 ते 25,000च्या रेंज मध्ये असेल तर तिथे नगरपंचायत स्थापन होण्याची शक्यता असते. ही पॉप्युलेशन लिहून घ्या. 25,000च्या वर ती जाता कामा नये. जर गेली तर तिचं रूपांतर कुठे होणार? नगरपालिकेमध्ये होणार. ओके, हा एक महत्वाचा क्रायटेरिया याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट ही अशा ठिकाणी स्थापन असावी जिथे बाजूला जर एखादं मोठं शहर असेल तर ते शहर कमीत कमी 20 किलोमीटरच्या गॅपवर असावं. किती किलोमीटर? 20 किलोमीटरच्या गॅप मध्ये असावं. आणि या गावातली जी लोकसंख्या आहे ती जवळपास 25% जास्त शेती रोजगारामध्ये गुंतलेली असावी. हा पण एक क्रायटेरिया याच्यामध्ये सांगितलेला आहे. बरं इथे पण आरक्षण दिलेलं आहे नगरपंचायतला थेट जनतेतून. जसं इथे पण सरपंच थेट जनतेतून, सभापती थेट जनतेतून, जिल्हा परिषद थेट जनतेतून, महापौर थेट जनतेतून, इथे सुद्धा हा थेट जनतेमधनच असतो. एखादा प्रश्न आला नगरपंचायतवर तर लक्षात असू द्या. जसं मुंबईमध्ये बघा, मुंबईमध्ये काय आहे? जिल्हा परिषद नाहीये, पंचायत समिती नाहीये, बरोबर. पण तिथे नगरपाल नावाचं एक पद आहे ज्याला इंग्लिश मध्ये शेरीफ म्हटलं जातं. आणि याच्यावर एक प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेला की हे जे पद आहे हे वैधानिक दर्जा नसलेलं पद आहे. म्हणजे काय? हे असंवैधानिक आहे. जसं आता महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री आहेत. कोण आहे? कोण आहे? 2 उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला आहेत. एक एकनाथ पाटील, एकनाथ शिंदे आणि दुसरे देशाला उपपंतप्रधान आहे का? देशाला उपपंतप्रधान आहे का? नाही. पण जेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांना उपपंतप्रधान केलं होतं. उपपंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री हे असंवैधानिक पद आहेत. असंवैधानिक म्हणजे काय? घटनेमध्ये त्याच्यासाठी कुठलं कलम नाहीये. ते राजकीय सोय म्हणून निर्माण करण्यात आलेलं पद आहे. जसं आता बीजेपीला एवढं बहुमत नव्हतं सरकार स्थापन करायला, म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागली. बदल्यामध्ये त्यांना डेप्युटी सीएम हे पद दिले. त्याचा अधिकार काही नाहीये. ऍक्च्युली काम काय असतं? जर मुख्यमंत्री ऍबसेंट असेल तर उपमुख्यमंत्री काम करतो. पण आपले मुख्यमंत्री ऍबसेंट कधीच नसतात. ते कंटिन्यू काम करतात. देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस, बरोबर ना? ते कंटिन्यू फडणवीस म्हटलं मी, तुम्हाला फसवणीस ऐकायला आलं का? ओके, ते कंटिन्यू काम करतात कारण त्यांचं टार्गेटच जे आहे काय? विकास. 2014 पासून विकास करतोय आपला देश. तसं बाळ जन्माला यायला 9 महिने लागतात. 2014 पासून 2026 आला, अजून काही विकास जन्माला आला नाही बाबा. तुमच्याकडे आला का? एक माणूस छान काम करतोय सेंट्रल मध्ये, नितीनजी गडकरी, माहित आहे ना? रस्ते विकास, रस्त्याचं सगळ्यात मोठं जाळं पूर्ण देशामध्ये निर्माण केलं. म्हणजे गरजेचं आहे. खास करून कुठे निर्माण केलं? आपल्या बॉर्डर्सवर. म्हणजे बॉर्डर आहेत ना आपल्या तिथे, आणि बॉर्डरवर रस्त्याचं पाहिजेच. अचानक जर पाकिस्तानने अटॅक केला, चायनाने अटॅक केला, तर तिथे आपलं कॉन्वे पोहोचला पाहिजे, मिलिटरी पोहोचली पाहिजे, ते रस्ते पाहिजे, कारण तो डोंगराळ भाग आहे. त्यामुळे तिथे त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. ओके, मुंबईमध्ये अटॅक झाला एखादा,
तर जे रस्ते विकास मंत्री आहेत, देशामध्ये वाहतूक 4 प्रकारे होते. एक रस्ते, दुसरं जल, तिसरं हवाई आणि चौथं रेल्वे. सगळ्यात मोठं जाळं रेल्वेचं आहे आपल्याकडे, बरोबर ना? आशिया खंडामध्ये असं म्हणतात सगळ्यात मोठं नेटवर्क आपलं आहे रेल्वेचं. नंतर रस्ते वाहतूक आहे. सगळ्यात स्वस्त वाहतूक कुठली आहे माहिती आहे? जलवाहतूक. एकदा जहाजाने स्पीड पकडली की एवढी त्याला ऊर्जा लागत नाही, ते पकडतं, त्यामुळे कमी. आणि सगळ्यात डेंजर कुठली आहे? हा, त्यामुळे तुम्हाला जायचं झालं तिकडे धुळ्याला, नंदुरबारला, तर विमानाने जाऊ नका. कधी पण ते क्रॅश होऊ शकतं. कॉस्टली पण आहे म्हणा, बरोबर ना? तुम्ही जरा मुंबईला जाऊ, आता 10,000 रुपये आले अकाउंटला, तर रेल्वेनीच जा, बरोबर. शेरीफ नावाचं पद मुंबईमध्ये आहे, 1 वर्ष त्याचा कार्यकाळ असतो आणि चांगलं पद आहे ते. आता नगरपंचायतचं काम काय, की जे नगरपालिकेचं काम आहे तेच नगरपंचायतचं काम आहे, फक्त तेवढ्या एरियासाठी. आता परीक्षेत प्रश्न येतो याच्यावर, सीबीवर. सीबी म्हणजे काय? कॅन्टोन्मेंट बोर्ड, कटक मंडळ. तुम्ही पुण्यात आले, फिरले पुणे? फिरले का? फिरायचं झालं ना तर कॅम्पमध्ये जा. कुठे जा? कॅम्प. जे इथले लोकल त्यांना माहित आहे. कॅम्प हा पुण्यातला, मगरपट्टा हा पुण्यातला एकदम रिच एरिया आहे. आणि तरुण मुलं तिकडे जातात कॅम्पमध्ये. शॉपिंग छान आहे तिथे, कपडे छान मिळतात तिथे, स्वस्त मिळतात. दुसरे ह्या मुली जातात FC रोडला, 50 रुपयाचं टी शर्ट भेटते, 50 रुपयात टॉप घालतात. काय आवडतं काय माहित त्यांना ते. 100-300 रुपयात 3 चपला, 3 जोड डायरेक्ट FC रोडला कॅम्प एरियामध्ये स्वस्त मिळते. कॅम्प हा स्वच्छ एरिया आहे, कारण तो मिलिटरी कॅम्प म्हणतो आपण त्याला. इथे खडकी आहे, दापोडी आहे, औंध आहे. सांगवीकडे गेलो ना आपण, दिघीकडे, तो एक कॅम्प एरिया आहे असं म्हणतात. कटक मंडळ कशाला म्हणतात? मी एक उदाहरण दिलं तर वाटते, आठवते का? 2008 ला मुंबई अटॅक झाला होता, माहित आहे? 26/11. आणि मुंबई अटॅक हा लवकर आपल्याला कंट्रोल नाही करता आला, कारण त्याच्यासाठी कंट्रोल करणारी जी टीम आहे, ज्याला NSG म्हणतात, ती देशामध्ये 2008 मध्ये एकाच ठिकाणी होती, हरियाणा मधल्या कर्नाल या ठिकाणी, बरोबर. आता तिथून NSG यायला वेळ लागला. NSG म्हणजे काय? नॅशनल सिक्युरिटी गार्ड. मग तोपर्यंत आपली लोकल पोलीस, तुकाराम ओंबळे साहेब, आपले हेमंत करकरे साहेब, अशोक कामटे साहेब शहीद झाले. लोकल पोलिसांनी तो हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. मग आता अचानक तिथून यायला किती वेळ लागला, म्हणून 2008 नंतर असा नियम बनवला की आता NSG प्रत्येक ठिकाणी असावं, क्विक रिस्पॉन्स टीम. जसं आता आर्मी कुठे असते? या बॉर्डरवर बाहेर पूर्ण. मग आता इथे आर्मी आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, आणि इथे हल्ला झाला बुलढाण्यात. आता इथून ही पोचायला किती वेळ लागेल? तोपर्यंत ते आतंकवादी काही करतील. आतंकवादी आपल्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत, माहित आहे ना तुम्हाला? पुण्यामध्ये कोंढवा एरियामध्ये मागे आतंकवादी पकडले गेले होते. आतंकवादी म्हणजे काय? येडे नसतात ते, वेल एज्युकेटेड असतात. ते डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, IT वाले आहेत, शास्त्रज्ञ आहेत ते. ओसामा बिन लादेन हा इंजिनियर होता, बरोबर ना? अल कायदा त्याची संघटना होती. आणि हे सगळे शिकलेले असतात. हे सगळे हे बऱ्याचशा आपल्या मेट्रो सिटी मधल्या एका चांगल्या कॉलेजमध्ये हे ऍडमिशन घेतात, इंजिनिअरिंग शिकतात. साइड बाय साइड यांच्या दहशतवादी कृत्याची प्लॅनिंग चालू असते. लक्षात घ्या बरं का. आता तिथून इथे यायला वेळ लागेल ना, म्हणून मग पुणे जवळ आहे, बुलढाण्याच्या जवळ नागपूर आहे. मग नागपूरला काटोल आहे. काटोलचं कोणतरी होतं मला वाटते, काल परवा आले होते ना काटोलचं. नाही, तिकडच्या बॅचला आहे. तर काटोल वरून काय होईल, पटकन काय होईल, उमरेड असेल, तिकडचा जो एरिया असेल, तिकडून पटकन आर्मी तिथे पोहोचते. म्हणजे आर्मी फक्त बॉर्डरला ठेवायची नाही, तर या ठिकाणी ठेवायची. तुम्ही जर औंधला गेले, सांगवीकडे गेले ना, किंवा इकडे दिघीकडे गेले ना, आर्मी एरिया आहे. तुम्ही जा, एवढा सुंदर आहे तो आणि स्वच्छ आहे. हा एरिया स्वच्छ नाही दिसणार तुम्हाला का? आपल्या सामान्य लोकांना कशी सवय आहे, पचक, हा गुटखा खा, तंबाखू पचक, पेपर्स खा, फेक तिकडे त्याचं ते पॅकेट. आर्मी वाल्यांची एकच महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे डिसिप्लिन. त्यांना स्वच्छता पाहिजे, म्हणून त्यांच्यासाठी हे CB तयार केलं. काय तयार केलं? CB, कॅन्टोन्मेंट बोर्ड. देशामध्ये एकूण 62 CB आहे. काय काम आहे CBचं? अचानक जर काही अल्प परिस्थिती आली, फक्त युद्धच नाही, पाऊस आला,
भूकंप झाला, ज्वालामुखी आली, पूर आलं, पुरामध्ये तुम्ही बघा कोण येतं, आर्मी येतं. पुण्यामध्ये तर गेल्या 2-3 वर्षात जास्त पूर यायला लागला. का बरं पूर येतोय आपल्याकडे? कारण पुण्यातून 2 नद्या गेल्यात, एक मुळा आणि मुठा. आणि मुळा आणि मुठा नदीवर जवळपास 48 पूल आहेत. किती पूल आहेत? समजा लक्षात घ्या, हे आपलं पुणे आहे. तुम्ही पुण्यात आहात तर लक्षात घ्या. पुणे विसरत नाही माणूस. तुम्ही बाहेर गावचे आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. पुण्यात एखाद्या एरियात जायचं तर ओळखायचं कसं? तुम्हाला रस्त्याचं नाव माहित पाहिजे. एरिया नाही. तुम्ही म्हणसाल मला शिवाजीनगर जायचं. हा ठीक आहे, शिवाजीनगर जायचं. रोड सांग, मग तुम्हाला कळतं. इथे सगळे रोड पॅरलल आहेत आणि या सगळ्या रस्त्याला असे परपेंडिक्युलर गेलेले आहेत. समजा तुम्ही लक्ष्मी रोडला आहात, तुम्हाला जायचं होतं केळकर रोडला. चुकून तुम्ही या रोडनी असे गेले, तुम्हाला जायचं होतं इथे. टेन्शन घेऊ नका, इथून असे जा असे या. गरज नाही असं वापस येऊन असं जा. कळते ना, सगळे रस्ते पॅरलल आहेत त्याच्या. आणि याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे पुण्याचं, की ही जी नदी आहे मुळा मुठा, याच्यावर एकूण 48 पूल बांधलेले आहेत. कोणी बांधले? त्यातले बरेचसे पूल महात्मा ज्योतिराव फुले यांनी बांधले. ते पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते 1881 ते 1887 दरम्यान. फुले हे व्यवसाय कंत्राटदारांचा होता. ते कॉन्ट्रॅक्टर होते. पण त्यांचे जे आजोबा आणि पणजोबा वडील जे होते ते फुलांचा व्यवसाय करत होते. म्हणून त्यांचं मूळ आडनाव गोरे होतं. गोरे आडनाव मागे पडलं आणि फुले पडलं. पण फुलेंचा व्यवसाय फुलांचा नव्हता. फुलांचा नव्हता. महात्मा फुलांचा व्यवसाय काय होता? ही इज अ कॉन्ट्रॅक्टर. एक मोठे कॉन्ट्रॅक्टर होते ते. कंत्राटदार ज्याला आपण म्हणतो. आणि हे 48 पूल जे बांधलेत, कॉर्पोरेशनचा पूल पाहून या. आज 2026 आलं मित्रांनो, अजून काहीच झालं नाही पुलाला. एवढे पूल बांधले अजूनही पडत नाही. नाहीतर आजकालचे नालायक कॉन्ट्रॅक्टर बघा. आज पूल बांधला की 1 वर्षात 2 वर्षात पडून जातो. म्हणजे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी तेव्हा केलंय. 48 जवळपास त्यांचे पूल आहेत. या पुलातले जर तुम्ही कॅम्प एरियातले पूल बघितले असतील किंवा चांगल्या जिथे कॅन्टोन्मेंट एरिया आहे तिकडचं जर बघितलं असेल तर ते वेल मेंटेन असतात. म्हणून देशामध्ये 62 आहेत आणि त्यातले महाराष्ट्रामध्ये 7 आहेत. पण तुम्हाला प्रश्न येतो की खालीलपैकी महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कटक मंडळ आहे? हे 62 लक्षात ठेवायची गरज नाही, पण 7 मात्र तुम्ही लक्षात ठेवा. त्याची माहिती पण मी तुम्हाला इथे देतो. यासाठी कायदा जो केला होता कटक मंडळाच्या संदर्भामध्ये तो 1924 चा सीबी ऍक्ट आहे. सीबी ऍक्ट म्हणजे काय? कटक मंडळाचा कायदा, कॅन्टोन्मेंट बोर्ड. तर कायदा लक्षात ठेवा. कधीचा आहे मित्रांनो? 1924 चा आहे. सुधारित आता जो कायदा बदलला तो 2006 मध्ये याच्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत. आपल्याकडे काय होते माहितीये का? बदल घडवण्यासाठी कालावधी खूप जाऊ द्यावा लागतो. हे भारताचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे खूप मोठा गॅप याच्यामध्ये गेला. त्यामुळे ते पण एक आहे. भारतातलं सगळ्यात पहिलं कटक मंडळ कुठे असा प्रश्न येतो. तर भारतातलं सगळ्यात पहिलं कटक मंडळ आहे वेस्ट बेंगॉलमध्ये आणि त्याचं नाव आहे बराकपूर. काय नाव आहे? बराकपूर. तुम्हाला प्रश्न जर असा आला, आता मी काही फॅक्च्युअल डेटा तुम्हाला सांगतो, नोट डाऊन करा. ओके, लिहित राहा की भारतातलं सगळ्यात पहिलं कटक मंडळ कोणत्या राज्यामध्ये आहे? वेस्ट बेंगॉलमध्ये, पश्चिम बंगालमध्ये. कुठे आहे ते? बराकपूर. कधी स्थापन झालं ते? तर 1765 मध्ये. कधी निर्माण झालं? 1765. नोट डाऊन करत चला ह्या गोष्टी. ओके. बरं, याचं संचालनालय कोण करतं? तर आपली डिफेन्स सिस्टीम मेन. आता याच्यामध्ये बघा, तुम्ही आर्मीची तयारी करता तर काही BSF असतात, बरोबर ना? काही CISF आहे, CRPF आहे, बरोबर ना? NIA आहे, आसाम रायफल्स आहेत. याला म्हणतात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, बरोबर ना? ITBP आहे. म्हणजे काय रे? इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. इथे CISF एकदम चांगली पोस्ट आहे. जेव्हा तुम्ही SSC ची तयारी करता ना, तेव्हा या पदाला जास्त प्राधान्य द्यायचं CISF ला. कारण काय? CISF काय करतं? देशातल्या जेवढ्या मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत ना गव्हर्नमेंटच्या, त्याला सिक्युरिटी देत. म्हणजे हे बॉर्डरवर नसतात. हे कुठे असतात? जसं आता इथे आपल्या पुण्यामध्ये काय आहे? वॅक्सिन फॉर्मेशनचं केंद्र आहे आपल्याकडे, बरोबर ना? लस तयार करण्याचं सगळ्यात मोठं केंद्र आपल्याकडे आहे. वाल्मी आहे आपल्याकडे औरंगाबादला. वाल्मी म्हणजे काय? वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. नेरी आहे, नॅशनल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. मेरी आहे, महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. तर अशा ठिकाणी काय करतात? हे सिक्युरिटी प्रोव्हाइड करत असतात.
मग इथे चांगला आहे, BSF बॉर्डर सिक्युरिटी, CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे. तसं महाराष्ट्रामध्ये SRPF आहे, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. अचानक काही झालं तर NIA आहे किंवा AR आहे. तर हे जे आहे ना, हे सगळे डिफेन्सच्या अंडर येतात, म्हणजे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. मग भारताचे संरक्षण मंत्री कोण आहे? हा, त्यांच्यामुळे आपला देश कसा आहे? एकदम सुरक्षित आहे. आपल्याकडे पहलगाम होत नाही, आपल्याकडे उरी होत नाही, बरोबर ना? आपल्याकडे अजून काय झालं होतं, ते सगळ्यात मोठं ब्लॅक डे आपण साजरा करतो, पुलवामा, ते होत नाही आपल्याकडे. पहलगाम होत नाही. म्हणजे आपला देश एकदम सुरक्षित हातामध्ये आहे, बरोबर ना? काहीच होत नाही. पठाणकोटमध्ये हल्ले होत नाही, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर बॉम्बस्फोट होत नाही आपल्याकडे, काहीच होत नाही आपल्याकडे. खरंय का हे? खरंय का? मग एवढे मोठे हल्ले झाल्यावर पंतप्रधान आणि राष्ट्रीय मंत्र्याचं काय काम असते? राजीनामा द्यायचा. 2008 ला जेव्हा मुंबई अटॅक झाला होता ना बेटा, 3.5 दिवस हा अटॅक होता, लक्षात घ्या. हा अटॅक जोपर्यंत होता तोपर्यंत गृहमंत्री होते महाराष्ट्राचे RR पाटील, देशाचे शिवराज सिंग चाकूरकर, लातूरचे. अटॅक जसा संपला, त्यांनी रिझाईन केला. ती नैतिक जबाबदारी असते की मी कमी पडलो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, विलासराव देशमुख. नंतर मग पृथ्वीराज सिंग चव्हाण आले, मग अशोक चव्हाण आले. एक नैतिकता असते. RR पाटलांनी तर असा गृहमंत्री होणे नाहीच, त्यांनी राजीनामा लिहिला, CMच्या टेबलवर दिला आणि स्वतःच्या प्रायव्हेट गाडीने एकटेच चालले गेले त्यांच्या गावाला, सांगली जिल्ह्यातलं तासगाव. याला म्हणतात नैतिक जबाबदारी. की हे माझं अपयश आहे, माझ्यामुळे मुंबई अटॅक झाला, मी ते रोखू नाही शकलो, बरोबर ना? सेंट्रलच्या मिनिस्टरनी सुद्धा राजीनामा दिला, गृहमंत्र्यांनी. पण आता मुंबई नंतर किती अटॅक झालेत गेल्या काही वर्षात, पण हे काही राजीनामा देतच नाहीत. यांना हेच पाहिजे. काय पाहिजे? राजीनामा देत नाही म्हणजे देत नाही, तुम्हाला काय करायचं करा, बरोबर? मला माहिती आहे आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे, लवकर सांगा. 140 प्लस. तरी सुद्धा आता मी बोलत असताना दर 8 मिनिटाला एक बाळ भारतात जन्माला येत. दर 8 मिनिटाला कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये एक डिलिव्हरी चालू आहे, कोणतरी जन्माला येते. प्रचंड लोकसंख्येच्या देशामध्ये बहुमतवाली सरकार कधीच नसावी, कधीच नसावी. तिथे आघाडी सरकार असावी, एक तर NDA किंवा UPA, म्हणजे भाजप आणि त्याचे मित्रपक्ष मिळून सरकार स्थापन करा, किंवा काँग्रेस आणि त्याचे मित्रपक्ष मिळून सरकार स्थापन करा. का बरं बहुमत नसावं? उदाहरणार्थ हे आपलं सरकार आहे आणि मेजॉरिटी आहे. मेजॉरिटी आपण आता बघू. याला क्लासमधून हाकलून द्यायचं आहे. कोणाला? विनयला. आणि हा निर्णय मी घेतला. मी कोण आहे? प्राईम मिनिस्टर, बरोबर? बरं मला तुम्ही सांगा, तुम्हाला मी आवडतो की विनय आवडतो? तुम्ही कोणाच्या बाजूने आहे, विनयच्या की माझ्या? बोला की. विनयच्या की माझ्या? साहजिकच आहे, मला घाबरून माझीच नाव घेसाल तुम्ही, बरोबर ना? नाही तर पुढचा नंबर तुमचा बाहेर जायचा. मग बहुमत माझ्या बाजूने आहे. मला माहित आहे की तुम्ही मलाच मतदान करणार आहात, मी घेतलेल्या निर्णयाला तुम्ही सपोर्टच करणार आहात, आणि अशा वेळेस मग मी हुकुमशहा बनतो, डिक्टेटर, आणि मग मी काही करू शकतो. मी याला हाकलून देईन, बरोबर? पण आता माझ्याकडे बहुमत नाहीये, मी याला हाकलून नाही देऊ शकत. तेव्हा अर्धे लोक याच्या बाजूने आहेत, अर्धे लोक माझ्या बाजूने आहेत, 50-50. मग अशा वेळेस शिवसेनेचं मत महत्वाचं आहे, म्हणजे तो बाहेरचा व्यक्ती हा नेमकं कोणाच्या पारड्यात मत टाकतो, माझ्या की याच्या, यावरून ते पुढचं सरकार काम करत असते. समजतं? आपल्या घरामध्ये डिक्टेटरशिपच असते, घरात कोणाचं तरी एकाचं चालते. काही घरात फक्त पप्पाचंच चालतं, काही घरात फक्त मम्मीचंच चालतं, जुन्या घरामध्ये आजही आजोबाचंच चालतं. खरंय खोटं आहे? मग ती हुकुमशाहीच आहे एक प्रकार. परंतु जे शहरामधले लोक आहेत ते बऱ्यापैकी तिथे लोकशाही चालते. खरंय खोटं आहे? शहरामध्ये बघा, यांचं लग्न झालं, उद्या चालू करणार ना? हो म्हणा, बरोबर? आता ह्या शिकलेल्या आहेत, इंजिनियर आहे, ह्या पतीला काय म्हणतील, जे काही नाव असेल डायरेक्ट नाव घेते, आहो काहो प्रकार नाही,
का? ह्या पण कमवतात, तोही कमवतो. दोघं इक्वल आहे. बरोबर ना? पण आता प्रतिभा ही कमवत नाही आणि हिच्या घरचे कमवतात. हे काय म्हणणार? अहो, अहो चहा घेणार का? अहो पाणी देऊ का? सगळं. मग ती हुकुमशाही होती. आलं लक्षात? कळते? सीबीचं वैशिष्ट्य एक शेवटचं सांगतो आणि थांबतो, की सीबी मध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डचं वैशिष्ट्य असं आहे, की ते आपल्या सुरक्षिततेसाठी आहे, आपल्या भल्यासाठी आहे. महाराष्ट्रात एकूण 7 आहे. मी होमवर्क देतो तुम्हाला. उद्या येताना लिहून या. ते 7 स्थानं कोणते महाराष्ट्रातले जिथे सीबी आहे. काय आहे? कॅन्टोन्मेंट बोर्ड कटक मंडळ आहेत. ते 7 नावं पाठ करून या. परीक्षेत प्रश्न काय येणार आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कटक मंडळे आहेत किंवा कटक मंडळे नाही? जमेल तुम्हाला? हो म्हणा. हो म्हणा. मग काही एमसीक्यू तुम्हाला मी विचारणार. उत्तर देणार? हो म्हणा. जर तुम्ही उत्तर नाही दिलं तर टेन्शन घ्यायचं नाही. बरं, याला पाठ करायला किती वेळ लागेल? 1 दिवस. किती दिवस? 1 दिवस. खूप झालं ना टाइम. होईल ना? पक्का? आता उद्या एक महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन आपण घेऊ. ते संपून जाईल. उद्या क्लास आहे का मला माहित नाही. शनिवार आहे ना? शनिवारी बहुतेक सुट्टी असते. उद्या आहे की नाही माहित नाही. पण उद्या रमजान ईद पण आहे. कदाचित नसेल. आणि मग सोमवारपासून आपण पॉलिटी सुरू करणार आहोत. भारताची राज्यघटना. त्या 4च गोष्टी शिकायच्या आपल्याला. जे आपले लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. एक केंद्रीय कार्यकारी मंडळ, दुसरं संसद आणि तिसरं न्यायमंडळ आणि चौथं ज्याला पोलिओ झालाय, लकवा मारलाय गेल्या 2014 पासून, मीडिया. बरोबर ना? असे 4 स्तंभ आपल्याला शिकायचे आहेत. शिकणार? हो म्हणा. लेजिस्लेटिव्ह बॉडी असते एक एक्झिक्युटिव्ह बॉडी असते, एक ज्युडिशियरी बॉडी असते. म्हणजे संसद काय करतं? कायदा बनवतं. बनवलेला कायदा इम्प्लिमेंट करण्याचं काम कार्यकारी मंडळाचं असतं आणि ते दोघं व्यवस्थित काम करतात की नाही हे चेक करायचं काम न्यायमंडळाचं असतं. आणि तिघही व्यवस्थित काम करतात की नाही हे चेक करायचं काम मीडियाचं असतं. मीडिया आजकालची गोदी मीडिया आहे. बरोबर ना? मी काय व्यवस्थित सांगत नाही कोणाबद्दल. घाबरतो ते. तुम्ही घाबरता का? नाही म्हणायचं. ठीक आहे? इथे आपण थांबू. कोणाचे काही प्रश्न? आता दुसरं लेक्चर आहे हा लगेच. माझं नाही. दुसरे सर येतील ते शिकवतील तुम्हाला. पॉलिटी संपल्यानंतर आपण कोअर मराठीला सुरुवात करणार आहोत. मराठी ग्रामर. त्यासाठी इथे सगळे PDF, PPT आहेत माझ्या मराठीच्या. मी त्या तुम्हाला डिलिव्हर करेन. चला काही प्रश्न? शेवटचे 2 मिनिटं मग आपण थांबू. पटकन विचार. माझं पण पुढे लेक्चर. जे नवीन आहेत त्यांनी एकनाथ पाटलाचा ठोकळा आजच घ्या. अभ्यासाला सुरुवात करा. इथे लायब्ररी आहे. क्लास सुटल्यानंतर अभ्यास करा. एक अभ्यासाचं योग्य नियोजन करा. त्यासाठी काही मदत लागली तर माझा मोबाईल नंबर तुमच्याकडे असू द्या. काही अडचण आली मला विचारा. ठीक आहे? पुण्यासारख्या शहरामध्ये चमकणाऱ्या वस्तू भरपूर आहेत. त्यामुळे ज्या कामासाठी तुम्ही इथे आलात तेच काम करा. बरोबर ना? कशासाठी आलात तुम्ही? पोस्ट काढण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी तुम्ही आलेले आहात. त्यामुळे इथे चमकणाऱ्या गोष्टी खूप दिसतील. बरोबर ना? पिक्चरला जाऊ द्या, गार्डन मध्ये जाऊ द्या, फिरू द्या, हे करू द्या, त्यासाठी आपण आलो नाही. एक आई वडिलांचा ट्रस्ट घेऊन त्यांनी आपल्याला इथे पाठवलंय. इथे आपण आपल्या गोलशी रिलेटेड काम केलं पाहिजे. करणार ना? हो म्हणा. हो म्हणा. आणि ज्याला अभ्यासाचं काही मदत लागते, काही गायडन्स वगैरे हवं असेल, तुम्ही मला मेसेज करू शकता. ठीक आहे? कॉल करू नका. ओनली व्हॉट्सअप मेसेज करायचा. मी जेव्हा बघेल तेव्हा मी रिप्लाय देईल. बघतो मी, रोज बघतो. ठीक आहे? करणार व्यवस्थित. शिवसेन प्लॅनिंग करा, प्रतिभा प्लॅनिंग करा. तुम्ही पण मॅम. जे नवीन आहेत त्यांनी पण लक्ष द्या. एक तुमचं गोल डिसाईड करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. इथे आपण थांबूया. ठीक आहे? पक्का? चलो. धन्यवाद सहन केल्याबद्दल.